नमस्कार, मी डॉक्टर गौरव गुरिये. मी TNB मेडिसिन फिजिशियन म्हणून जिल्हा महिला हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. तसेच मी जिल्हा रुग्णालय येथे पण कोविडचे रुग्ण पाहण्यासाठी जात असतो. मी हे सृष्टीवर्धन हे औषध हे वेंगुर्ल्याचे अजित परब यांनी त्याचं संशोधन केलेलं आहे. तर त्या औषधासंदर्भात मला दैनिक तरुण भारतमधून माहिती मिळाली. ती पूर्ण माहिती वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की हे आपल्या रुटीनच्या प्रॅक्टिसमध्ये ह्याचा वापर करता येईल. त्यामुळे मी माझ्या सुरुवातीला ओळखीचे जे काही रुग्ण होते, माझ्या शेजारचे किंवा माझ्या कॉन्टॅक्टमधले, त्यांनी पण ही माहिती वाचलेली होती. त्यांना मी हा ड्रॉप सुचवला की तुम्ही हा वापर करून बघा. त्या अगोदर मी हा ड्रॉप स्वतः वापरला. माझ्या घरातल्या जे आई वडील वगैरे आहेत त्यांनी ड्रॉपचा वापर केला. त्यांना चांगला त्याचा गुण आला. कुठलाही साईड इफेक्ट वगैरे आढळून आला नाही. तुम्हाला तुमच्या OPD पेशंटसाठी या सृष्टीवर्धन औषधाचा उपयोग कोणत्या पातळीपर्यंत जाऊन आढळला? बऱ्याच रुग्णांना नाक सर्दीने बंद होणे, घसा खवखवणे, यापासून ते थकवा वाटणे, तसेच छोटा बारीक ताप येणे, यासाठी आमची औषधं आम्ही दिलेलीच होती. पण त्या औषधाने काही लोकांना एक 90% 80% गुण यायचा. मग त्यासोबत ज्या लोकांना मी हा ड्रॉप वापरण्याचा सल्ला दिलेला, तर त्यांना त्याचा म्हणजे पूर्णपणे त्यांना सिम्पटमलेस झाली. ती लोकं पूर्ण बरं वाटलं त्यांना. नंतर मग हळूहळू विचार केला की अजित परबांशी मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारलं की आणि कसा काय वापर करता येईल. तर ते म्हणाले की जर सिरियस पेशंट असेल तर आपण त्याचा फ्रिक्वेन्सी वाढवू शकतो डोसची. मग आमच्या ओळखीचे जे काही कोविड सेंटरला जे सिरियस पेशंट होते त्यांना आपली सगळी औषधं वगैरे चालू होती. अँटीबायोटिक, अँटीव्हायरल्स म्हणा, स्टिरॉइड्स, नंतर हिपॅरिन होतं. काही लोकांना आम्ही कॉकटेल अँटीबॉडीज पण वापरलेल्या आहे. या सर्व लोकांना ह्या औषधांसोबतच ह्या ड्रॉपचा आम्ही उपयोग करण्याचा सल्ला दिला, त्यांना सुचवलं. तर त्या लोकांमध्ये म्हणजे अगदी 4 ते 6 तासामध्येच त्यांना फरक जाणवायला लागला आणि एका दिवसानंतर त्यांचं सॅच्युरेशन, ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं, त्यांची भूक वाढली आणि त्यांना आतून बरं वाटायला लागलं. डॉक्टर आम्हाला बरं वाटतं आहे आणि आम्ही जसं जसे ड्रॉप टाकतो तसं आम्हाला टप्प्याटप्प्याने आमचं जी आपली एनर्जी आहे ती टप्प्याटप्प्याने वाढतच चाललेली आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका गौरव गुरिये. मी कुडाळ बसस्टँडजवळ माझं क्लिनिक आहे, कामाक्षी क्लिनिकमधून, आणि तिथे मी जनरल प्रॅक्टिस करते. तर माझे मिस्टर डॉक्टर गौरव गुरिये आणि मी दोघंही मिळून गेले वर्षभर कोरोनाचे पेशंट बघतोय. त्याच्यामध्ये मला इथं आवर्जून सांगावं असं वाटेल की उज्ज्वला मुळीक म्हणून आमची एक पेशंट आहे, मोहिनी परब तिचं आत्ताचं नाव. तिला आम्ही ते दिलं. तिच्या घरातल्या सगळ्यांना फीवर, व्हायरल फीवरसारखं पिक्चर होतं. सगळ्यांना CRP, CBC आणि कोविड स्वॅप करायला सांगितलेले होते. पण अख्ख्या फॅमिलीचे स्वॅप करणं पण त्यांना शक्य नव्हतं, कारण दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे 1-2 लोकांनी स्वॅप केलं आणि बाकीचे सगळे फक्त औषधं, म्हणजे तपासायला पण सगळे आले नव्हते. एकच प्रिस्क्रिप्शन सगळेजण घेऊन जात होते. मी म्हटलं हा एक ड्रॉप आहे, आम्ही सध्या वापरतोय, तू वापरून बघ. आणि 2 दिवसांनी दुसऱ्याच दिवशी तिचा फोन आला, अगं त्याच्यातले अजून ड्रॉप आहेत काय? आम्हाला सगळ्यांना खूप बरं वाटलं. माझी मुलं तर दुकानात जाताना मला ते ड्रॉप घाल आणि जा असं सांगायला लागली, 7-8 वर्षाच्या मुली. मग मी त्यांना फोन केला परब सरांना आणि अजून थोडे ड्रॉप्स मागवले आणि तिने ते जवळजवळ 30 ते 40 ड्रॉप्स माझ्याकडून नेले आणि सगळ्या आपल्या शेजाऱ्यांना, तिच्या नातेवाईकांना वगैरे पाठवले. अगदी मुंबईला बहिणीला पण पाठवले आणि सगळ्यांचे खूप छान फीडबॅक यायला लागले. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. मग राहिला विषय कोविड पेशंटना वापरायचा. मग गौरवला म्हटलं की आपण कोविड पेशंटला एखाद्या वापरून बघायला पाहिजे. पण गौरव म्हणाले ते गव्हर्नमेंटच्या प्रोटोकॉलमध्ये येत नाही, आपण गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ते वापरू शकत नाही. आपण एखाद्या पेशंटला सजेस्ट करू शकतो, ज्यांनी त्या ड्रॉप्सविषयी माहिती आहे असे लोक स्वतः ते वापरू शकतात. OPDमधला एक इन्सिडेन्स मी सांगते. मातोंडमधल्या परब म्हणून एक पेशंट आल्या होत्या संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान OPD. 5-6 दिवसापासून ताप होता आणि खूप थकवा, खाण्याची काही इच्छा नाही. म्हणजे नातेवाईकांनी सांगितलं 4 दिवस डोक्याच वर करू नये असं म्हणून. आणि ठीक आहे, मग आम्ही त्यांना अँटीबायोटिक, आयव्हरमेक्टिन आणि CBC, CRP करा, उद्या स्वॅप द्या असं सांगितले. पण वेळ संध्याकाळी 7ची असल्यामुळे उद्या स्वॅप करतो असं सांगून ते निघाले आणि नेहमीप्रमाणे आमच्या कंपाऊंडरने त्यांच्या हातात तेलाची बाटली ठेवली.
की हे एक ट्राय करून बघा म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पेशंटचे नातेवाईक आले की मी म्हटलं रिपोर्ट आणलेत काय, तर नाही आम्ही रिपोर्ट करायला गेलोच नाही. काल रात्री 8 वाजता ड्रॉप घातले इथून गेल्यावर आणि पहिली ती 2-4 तासाने उठून बसली, जी डोकंच वर करत नव्हती. मग आम्ही दर 4-4 तासांनी तिला घालायला लागलो आणि सकाळी ती खूप दिवसांनी म्हणाली मला काहीतरी खायला दे. खूप चांगला बदल त्यांना जाणवला आणि आम्हालाही खूप विश्वास आमचा वाढला हे ड्रॉप्सवरचा. मग मी म्हटलं ठीक आहे, मग आता तुम्ही कशासाठी आलाय, रिपोर्ट दाखवा. नाही आम्ही लॅबमध्ये गेलोच नाही. मी म्हटलं असं करू नका, कोविड टेस्ट तुम्ही करून घ्या आणि ते ड्रॉप्स चालू ठेवा तुम्ही तसे. मग 4-5 दिवसांनी परत पेशंट आलं तर ती ॲब्सोल्युटली त्यांनी टेस्ट केलीच नाही, पण त्यांना कुठलाही सिम्पटम नव्हता, सॅच्युरेशन नॉर्मल होतं. मला वाटतं ब्लड टेस्ट केलंच नाही त्यांनी आणि खूप छान त्यांना रिझल्ट आला. हा आणि दुसरं म्हणजे कोविड सेंटरमधला तुम्हाला अनुभव सर सांगतील, पण सरांच्या अशा काही अनुभव आम्ही पण ऐकत असतो. म्हणजे आम्हाला कुतूहल असतं नवीन काही ट्राय केलं तर कसा रिस्पॉन्स मिळाला ते. म्हणजे खोत नावाचे आमचेच शेजारी कोविड सेंटरमध्ये ॲडमिट होते आणि आम्ही रोज त्यांची चौकशी करायचो. आमचे दूधवालेच होते ते जुने, की कसं आहे त्यांची तब्येत. तर जवळजवळ 5-6 दिवस विथ O2 त्यांचं सॅच्युरेशन 84 वगैरे राहत होतं. मग मी म्हटलं आपण आता तो ड्रॉप आहे ना त्यांना देऊन बघूया. तसंही ते विचारतात अजून काय करायला पाहिजे. मी विचारायचं त्यांना अजून काय द्यायचं आहे, काय द्यायचं आहे. नाही, त्यांना सगळं इथे अवेलेबल असलेलं सगळं त्यांना दिलं आहे. आता ते हायर सेंटरला कुठेतरी गेले तर मग म्हटलं आता शेवटचा उपाय म्हणून तो ड्रॉप देऊन बघूया. त्यांच्या नातेवाईकांना आम्ही सुचवला तो, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून तो घातला. सकाळी गेली, पण मला कुतूहल होतं की खोतचं सॅच्युरेशनचं काय झालं. म्हणून मी 10 वाजता फोन केला आणि सरांना विचारलं की ते खोतचं सॅच्युरेशनचं काय झालं, बरं आहे ना तो, त्याला ठसका वगैरे नाही ना लागला तेलाने. तर सर म्हणाले बघतो आणि सांगतो, माझ्या लक्षात नाही एवढ्या पेशंटमध्ये त्याचं सॅच्युरेशन किती आहे ते. आणि त्यांनी मला परत थोडा वेळ फोन आला की नाही त्याचं सॅच्युरेशन मला वाटतं 84चं 88 वगैरे झालं होतं 12 तासानंतर. मला खूप आनंद झाला तेव्हा. आणि नंतर मग पेशंट 94 होतं. हां, तर 94 होतं आणि मग विथ O2 94 होतं सॅच्युरेशन. आणि नंतर मग खूपच आमचा म्हणजे आत्मविश्वास वाढला. सरांना पण खूप बरं वाटलं की बरं झालं काहीतरी. आणि पेशंट नंतर इतका खुश झाला ना, संध्याकाळच्या राऊंडच्या वेळी ते स्वतःच म्हणाला काल मग काय तर दिलात ना, त्यांना मग खूप बरं वाटला. आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर पेशंट ऑक्सिजनचे ट्यूब काढून फोनवर आपल्या ऑर्डर वगैरे घेतोय आपल्या कामाच्या, इतकं त्याचा कॉन्फिडन्स वाढला. ते फॅब्रिकेशनचं काम करतात प्रोफेशनली. त्यांनी ऑर्डर वगैरे घ्यायला सुरू केला 24 तासानंतर. माझं नाव अनंत शंकर खोत, राहणार पिंगुळी गोंधळपूर. मला कोरोनाची असं लागण झाली होती. त्या लागणच्या संदर्भात मला डॉक्टरांनी एक सल्ला दिला की हे एक ड्रॉप टाका. ते ड्रॉप टाकल्यानंतर तुम्हाला थोडाफार फरक येईल, पण मला त्यातला बराचसा अनुभव जाणवलेला आहे. हे तुमचे भाऊ का? ह्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये कधी ॲडमिट करण्यात आलं? कोविड रुग्णालयात 24 तारीखला. त्यावेळी ह्यांची ऑक्सिजन लेवल किती होती? 59 होती. आणि त्यावेळी ह्यांची एकंदरीत शारीरिक आणि मानसिक स्थिती कशी होती? म्हणजे हेच नव्हतं ना, खोकला बिकला येत होता, झाप लागत होती, त्यामुळे चांगली नव्हती. आणि तुम्ही ह्या औषधाचा वापर केव्हापासून चालू केलात? दुसऱ्याच दिवशी. हा, ते 10 दिवस वापरलो. 4-4 तासाने टाकत होतो. तुम्हाला ड्रॉपचा वापर चालू केल्यानंतर कितव्या दिवशी जाणवलं की आपल्याला आतून बरं वाटतंय? म्हणजे पहिल्या दिवशी झाल्यानंतर जरा थोडासा चरचर असं थोडं वाटलं जरासं, म्हणजे आतमध्ये थोडंसं भगभगल्यासारखं, पण त्रासदायक काय नाही. 1 सेकंद 2 सेकंद पुरतीच होतं ते. नंतर एकदम व्यवस्थित वाटला. दुसऱ्या दिवशी पुन्हा टाकीतलं. 1-2-3 दिवसानंतर बराचसा फरक जाणवायला लागला. त्या फरकानंतर 4-5 दिवसानंतर आम्हाला ती ड्रॉपची थोडीशी सवयच लागली. म्हणजे ते ड्रॉप वेळेतच आम्ही टाकायचो. वेळ टाकल्यामुळे आम्हाला व्यवस्थित वाटायचं. आणि सर्दी सुकलेली होती ती पण, शिंका यायला लागलाय, कप बीफ हे जरा याला सपोर्ट केला त्याने. म्हणजे ड्रॉप तुमचा चांगलाच होता. आता ही ज्यावेळी सर्दी बाहेर यायची त्यावेळी ती नाकावाटे बाहेर यायची की तोंडावाटे बाहेर यायची? मध्ये मध्ये जास्त खोकला आला की कपद्वारे तोंडाद्वारे यायची. नंतर असे थोडा सुके हे यायचे, पिवळट सुकल्यासारखे, पण नाकातूनही चालू होतं.
बरं. शिंक आली की थोडासा फरक पडायचा, जाणवायचा. पण ऑइलाचा तुम्ही ते ड्रॉपचा खूप त्याचा फायदा व्हायचा. आभारी आहे. अजित परब हे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत, पण त्यांनी सृष्टी नियमांचा अभ्यास त्यांचा चांगला आहे आणि कोरोनाची साथ जेव्हापासून चीनमध्ये सुरू झाली तेव्हापासून त्यांचा हा अभ्यास चालू होता की काय औषध याच्यावर शोधून काढता येईल का, कोरोनाचे सिम्पटम्स आणि त्यांची जी सिव्हिरिटी आहे ती कोरोना कमी करा. महामारी जो प्रकार होता ना, हां. त्यामुळे अनेक जण अस्वस्थ झाले होते, त्यातलेच ते एक. आणि त्याच्यातून त्यांनी जे अनेक वाचन केलं आणि काही साधना केली असेल किंवा जे काही त्यांनी प्रयत्न केले, त्या प्रयत्नांचं 1-1.5 वर्षाच्या तपस्येनंतर मिळालेलं हे फळ म्हणून हे सृष्टीवरदान नावाचे ड्रॉप्स आले. आमचंही तसंच झालं. जेव्हा पहिली लाट आली तेव्हापासून सर गव्हर्नमेंटला असल्यामुळे इच्छा असून नसून ते त्याच्यात काम करत होते, कारण सुरुवाती कोणालाच कोरोनामध्ये स्वतःहून जायची भीती होती सुरुवातीच्या काळात. आणि जेव्हा तीव्रता होती लाटेची तेव्हा आम्ही रोज सकाळी ते घरी आल्यावर एकच प्रश्न विचारायचो, काल किती गेले, आणि 5च्या खाली कधी आकडा ऐकला नाही. ते 5 डेथ फॉर्म भरून आले आणि सारखे शववाहिकेसाठी फोन, अंत्यविधी कुठे करतात, असं सगळं कोरोनाची फार खराब परिस्थिती होती. खूप जवळचे ओळखीचे लोक जात होते. त्यावेळी असं काहीतरी मिळालं पाहिजे की जे कुठे बेड नाही, कुठे जागा नाही, हॉस्पिटलचे बिल भरायची तयार नाही, असे पेशंट दगावत होते. त्यावेळी आम्हाला काहीतरी हाताला मिळालं पाहिजे ज्याने बरं होईल, असं गौरव रोज फ्रस्ट्रेट होऊन म्हणायचा. आणि अशाच परिस्थितीत हे ड्रॉप्सचं आम्ही ऐकलं, तर बुडत्याला काडीचा आधार म्हणून शेवटी माणूस पुढायला आला की काडी पण पकडून बघतो असे. तसं आम्ही सुरुवातीला ही काडी म्हणून पकडली, पण ही काडी नसून कांडी ठरली जादूची. आणि आम्हाला खूप बरं वाटलं की बऱ्याच लोकांचा ह्याने खूप फायदा झाला. माझे मिस्टर डॉक्टर गौरव घुरे यांचा मला खूप अभिमान आहे की त्यांनी कोविड हॉस्पिटलमध्ये काम केलं तेव्हा 1,10,000चे कॉकटेल अँटीबॉडीज सारख्या इंजेक्शनपासून ते 50 रुपये किमतीच्या ह्या बॉटलपर्यंत सगळ्या साधनांचा वापर केला पेशंटला बरं वाटावं म्हणून. जसं की त्यामुळे पेशंटचा जो हॉस्पिटल स्टे होता तो या ड्रॉप वापरणाऱ्या पेशंटचा कमी झाला, रिकव्हरी फास्ट व्हायला लागली, त्याच्यानंतर पेशंट स्टेबल राहायला लागले. आणि आम्ही कुठलंही सर डॉक्टर हे ह्याला मान्यताप्राप्त औषध नसल्यामुळे गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्समध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या इंडोर पेपरवर ह्याचं ऑर्डर नाही टाकू शकत. ज्या पेशंटनी स्वतः कन्सेंट म्हणजे स्वतःच्या मर्जीने हे वापरले त्या लोकांचं हेल्थ, त्या लोकांचं हेल्थ कंडिशन आणि ड्रॉप्स न वापरलेले लोक असतील, कदाचित त्यांना ते ड्रॉपविषयी माहिती नसलेले लोक असतील, त्यांच्या दोघांच्या कंडिशनमध्ये फार फरक दिसायला लागला रोज राऊंडच्या वेळी. पण आम्ही कुठल्याही गोष्टीचं कंपल्शन करू शकत नव्हतो. आणि डॉक्टर म्हणून मला हे पण एक सांगायचं आहे की असं कुठलाही गैरसमज कुणीही करून घेऊ नये की हे ड्रॉप वापरले तर कोरोना होणारच नाही, किंवा आम्ही ड्रॉप घालतोय मग आम्हाला स्वॅप करायची गरज नाही, किंवा आम्ही ड्रॉप घालतोय म्हणून आम्ही मास्क लावणार नाही, असं नाही. गव्हर्नमेंटचे सगळे नियम, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हँड सॅनिटायझेशन हे सगळ्यांना कंपल्सरी आहे. तुम्ही आजारी पडल्यावर तुम्ही लवकरात लवकर बरं व्हावं, सिरियस होऊ नये, आणि क्रिटिकल व्हेंटिलेटरवर जावं लागतंय, सॅच्युरेशन कमी होते, अशा क्रिटिकल कंडिशनपासून तुम्ही त्या क्रिटिकल कंडिशन टाळता याव्यात त्याच्यासाठी ह्या ड्रॉपचा खूप छान उपयोग आम्हाला दोघांना आमच्या वैयक्तिक आलेल्या अनुभवांवरून आम्ही सांगतोय. हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही. ऑक्सिजनचं स्टे किंवा ऑक्सिजनची कॅपॅसिटी 10 लिटर लागत असेल त्याला कमी लागतो, किंवा 4 दिवस स्टे असेल तर किंवा 1 तासभर ऑक्सिजन काढला तर पेशंट थोडा टॉलरेट करू शकतो ते ऑक्सिजन काढलेला, जे आधी पेशंटला जमत नव्हतं. असं सुरुवातीला लक्षात यायला लागलं की जे लोक 4-4 तासांनी ड्रॉप्स घालतात त्यांना ऑक्सिजन चालूच होता, पण फोनवर बोलण्यासाठी जेवण्यासाठी ऑक्सिजन ऑफ केला तर ते लगेच ब्रेथलेस होत नव्हते. थोडंफार स्टेबिलिटी त्यांना यायला लागली होती. दुसरे आमचे पेशंट निसार शेख म्हणून साधारण 82 इयर्स मेल, तर ते आले तेव्हा त्यांना 4-5 दिवसाची फिवरची हिस्ट्री होती आणि त्यांचं ऑक्सिजनचं सॅच्युरेशन साधारण एक 80 होतं विदाऊट ऑक्सिजन, आणि विथ ऑक्सिजन 90पर्यंत. मग त्यांना हे 2 दिवसानंतर ड्रॉपचं सुचवलं गेलं, कारण ते आमचे शेजारीच राहत होते, ओळखीचे होते. मग त्यांनी ड्रॉप घालायला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी साधारण विथ ऑक्सिजन 96 राहायला लागलं आणि त्यांना बरं वाटलं. ते बोलले आता मला बरं वाटतं आहे, भूक लग रही है, खाना जा रहा है, कमजोरी कम है, असं सांगून म्हणजे आमचे जे रुटीनचे जे आमचे प्रश्न असतात असं असलं की मग पेशंटची इम्प्रूव्हमेंट झालेली असते.
मग मलाही वाटायला लागलं अरे वा, म्हणजे एक 50% सुधारला पेशंट. आणि हळूहळू आमची औषधं आणि हे ड्रॉपसोबतच एक आणि 3 दिवसानंतर त्या विदाऊट ऑक्सिजन त्यांचं सॅच्युरेशन एक 94पर्यंत राहायला लागलं. आणि त्यानंतर आणि 2 दिवसानंतर आम्ही त्याला डिस्चार्ज दिला. आनंदाने ते पेशंट घरी गेले. ये हमारे डैडी है निसार शेख. हम लोग यहाँ पर पिंगोली में हैं, गोंदियाली मुस्लिम वाड़ी में हम लोग यहाँ पर रहते हैं जी. डैडी को जो तकलीफ़ शुरू हुई थी वो यानी 10-11 तारीख से ये बीमार होना शुरू हुए और फिर उसके बाद वो आहिस्ता आहिस्ता एकदम वीक होते गए और उनको मतलब खाना पीना एकदम बंद हो गया उनका. फिर 14 तारीख को हमने उनको हॉस्पिटल पर एडमिट किया. डॉक्टर घुरिया वगैरह से हमारा ट्रीटमेंट चालू था और उनकी सजेशन से हमने फिर वो ड्रॉप लिया जी. और ड्रॉप लेकर जो है हमने यानी 16 तारीख से ड्रॉप डालना शुरू किया. तो उससे माशाल्लाह यानी बहुत अच्छा उनको इफ़ेक्ट हुआ हमारे डैडी को और काफ़ी उसमें सुधार आता गया. फिर उनकी 20-21 तारीख से जो है और इम्प्रूवमेंट हुई और फिर वो खाना वगैरह भी खाना आहिस्ता आहिस्ता शुरू किए. और अब जो है आज 25 तारीख है, उसके बाद अभी मतलब और ज़्यादा उनके अंदर यानी सुधार आया और हम लोग यानी बराबर जो है ड्रॉप डाल रहे हैं. अभी उनके अंदर काफ़ी मतलब इम्प्रूवमेंट है और यानी अच्छे से वो खाना भी खा रहे हैं और थोड़ी मतलब उनके अंदर यानी बात करने की भी अच्छा मतलब पहले से काफ़ी इम्प्रूवमेंट है उनमें. जब ये एडमिट हुए थे जी. तब उनकी ऑक्सीजन लेवल कितनी हाँ थी? जी. उनकी ऑक्सीजन लेवल जो है उस वक्त यानी 85-87 के बीच में थी. हाँ, फिर उसके बाद थोड़ा आहिस्ता आहिस्ता मतलब ये ड्रॉप से भी और ऑक्सीजन वगैरह लगाने के बाद फिर अभी जो इनकी ऑक्सीजन लेवल है वो 94-95 तक है उनकी ऑक्सीजन लेवल जी. अच्छा. और जब ये एडमिट हुए थे तब इनकी भूख कैसी थी? बिल्कुल इनका खाना पीना नहीं था. बिल्कुल खाना पीना उनका बिल्कुल खाया नहीं जा रहा था. हाँ, 10 दिन तक मैंने कुछ खाया नहीं, सब बोल दो ना. भूख नहीं थी? बिल्कुल खलास हो गया था. अच्छा. तो अभी आपको भूख वापस अभी आपकी आई है? मतलब अभी आपको खाने जैसा लगता है? रिकवर हो रही है. हाँ. अभी है कुछ हद तक 50% इम्प्रूवमेंट है. अच्छा. जो कफ आता जी, हाँ, कफ तो था, हाँ. हाँ, तो वो कफ किस तरह से बाहर आया? मतलब हाँ, मतलब खांसी के ज़रिए से उनको थोड़ी खांसी होती थी और खांसी के ज़रिए से बलगम जो है कफ बाहर आता था. वो भी एकदम ये पतला. अच्छा. हाँ, पतला जाड़ नहीं, पतला. अच्छा. पातळ. एक आम्ही नोट केलं. हाँ. जनरली जे कफ येतो ना माणसाला हाँ. तो एकदमच वेगळा आहे. आताचा तो कप जो येत आहे ना हाँ. तो एकदमच वेगळा आहे. अच्छा. ऐसा दिसत समजत नाही काय कप आहे काय ते. इस ड्रॉप की वजह से मतलब ये जो नेजल ड्रॉप की वजह से आपको कुछ तकलीफ हुई क्या? नहीं, तकलीफ नहीं. तब इस कोरोना की जो महामारी है और ये जो नमूनिया का जो बीमारी चल रही है उसमें मतलब ये ड्रॉप लेना चाहिए आदमी को. अच्छा है, मतलब इसके अच्छे असरात होते हैं तो इसको प्रिकॉशन के लिहाज से इसको लेना चाहिए. अच्छा जी. आपके घर में और भी कोई लेते हैं क्या? हाँ, मेरी मम्मी लेती है हमारी अच्छा. मम्मी लेती है जी. मम्मी. वो भी सुबह शाम लेती है बस. अच्छा. जी. तो उन्हें तो ये बीमारी नहीं हुई थी? नहीं, बुखार वगैरह थी ना, बुखार सर्दी थी. अच्छा. जी, थोड़ा खांसी थी. हाँ. जी, खांसी वगैरह उनको भी थी लेकिन इतना मतलब हाई लेवल का नहीं था मामला. अच्छा. तो इस नेजल ड्रॉप से उन्हें भी काफी सुधार लगा? हाँ, लगा उनको भी. मतलब नाक जो बंद होती थी वो खुल रही है, मतलब खुल जाती है उससे ड्रॉप के जरिए से. अच्छा. ये फर्क उनको लगा और फिर यानी खांसी में भी मतलब कमी हुई उनके. हाँ. जी, खांसी में भी कमी हुई और उनको मतलब तबीयत में अच्छा लगा उनको. हाँ. और उनको अच्छा लगा इसके अंदर जी ड्रॉप से. जी, हम आपके बहुत शुक्रगुजार हैं. त्यानंतर सुभद्रा शिरोडकर नावाची पेशंट, तर ती विथ ऑक्सिजन तिचं सॅच्युरेशन म्हणजे 3-4 दिवसाच्या आमच्या ट्रीटमेंटनंतर विथ ऑक्सिजन साधारण एक 85पर्यंत राहत होतं. नंतर हा ड्रॉप घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला साधारण एक 95पर्यंत राहायला लागलं सॅच्युरेशन. आणखीन 2 दिवसानंतर तिने ऑक्सिजन काढून ठेवला आणि व्यवस्थित तिला श्वास घ्यायला जमायला लागलं. नमस्कार, मी संतोष शिरोडकर, राहणार आवेरा. माझी आई सुभद्रा अर्जुन शिरोडकर. बोला.
हो. सुभद्रा शिरोडकर. आणि सांगा तुम्ही तुमका आजारपणाविषयी आजार आजार होतो ना, तो म्हाका काय समजा नाही पहिला. मग आस्ते आस्ते म्हाका समजांक लागला. तिला कोरोनाची टेस्ट केल्यापासून आम्ही 4 दिवस इथे होम क्वारंटाईनच होती. 5व्या दिवशी तिला जरा जरा त्रास व्हायला लागला. नंतर आम्ही आमच्या आरोग्य केंद्रवाले ते इथे आले. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कुडाळला घेऊन जा. त्यांच्या सल्ल्याने आम्ही कुडाळला घेऊन गेलो. कुडाळला येण्यापासून पहिले 3 दिवस तर ते व्यवस्थित होत्या पूर्ण. 4थ्या दिवशी दुपारपर्यंत व्यवस्थित होत्या आणि दुपारपासून तिला अधिक जास्त त्रास होऊ लागला. संध्याकाळी तिची परिस्थिती एकदम गंभीरच झाली. त्यावेळी डॉक्टरांना मी विचारून डॉक्टरांचा सल्ला घेतला काय कशी परिस्थिती आहे. डॉक्टर म्हणाले की 80% तर काही खरंच नाही आईचं. परिस्थिती एकदम डेंजर होत चाललेली आहे तिची आणि जगण्याचे चान्सेस फारच कमी झालेले आहेत. कारण ती तब्येत तिच्या वयाप्रमाणानुसार तिला साथ देत नाही आता, असं डॉक्टर बोलले. त्यावेळी नंतर मी डॉक्टरांना सांगून त्यावेळी डॉक्टर नंतर बोलले मला 7:30-8 वाजताची गरज झाली संध्याकाळी. डॉक्टर बोलले आता सर्व प्रयत्न आम्ही तर केलेलेच आहेत, नशिबाने तुमच्या काय होईल ते पुढे. त्यावेळी डॉक्टर मला बोलले एक ड्रॉप आहे तो आमच्या घरी आहे. आमचं घर तुम्हाला माहिती आहे का विचारायला. मला काही घर माहीत नव्हतं. त्यानंतर डॉक्टरनीच आपल्या कोणाला तर बरोबर त्याला पाठविलं. तो ड्रॉप आणायला लागितला. ते 8 वाजल्यापासून मला ड्रॉप आणून दिल्यानंतर ते म्हणले हा एक लास्टचा पर्याय आपण करून बघूया. हा ड्रॉप आहे तो 4 तासांनी उजव्या नागपुडीतनी डाव्या नागपुडीत असं एक थेंब टाकायचा. आणि तो आम्ही रात्री 8 वाजल्यापासून टाकायला सुरुवात केली. 8 वाजता टाकीतला, नंतर 12 वाजता टाकीतला, नंतर 4 वाजता टाकला, सकाळी परत 8 वाजता टाकला. असं मी 4-5 वेळा रात्रीपासून केला ते प्रयोग केला. आणि सकाळी बऱ्यापैकी तिने डोळे उघडायला सुरुवात केली. म्हणजे जी बोलत नव्हती काय रिस्क देत नव्हती ती चांगल्यापैकी व्यवस्थित व्हायला लागली. मी रात्री भावांनासुद्धा माझ्या मुंबईवरून फोन केला. मुंबईला असतो त्यांना आईला बघायची असेल तर या परिस्थिती जास्तच आहे. ते सकाळी येईपर्यंत मला असंच वाटत होतं की आई म्हणजे वाचणारच नाही, एवढी परिस्थिती गंभीर झालेली. नंतर सकाळी 8 नंतर थोडे डोळे वगैरे उघडायला लागले. म्हणजे आम्ही काय बोललो तर त्याला रिस्पॉन्स देऊ लागले. परत मी सकाळी डॉक्टरला भेटलो. डॉक्टर म्हणाले आता अशी परिस्थिती आहे तर म्हणाले 80% पेशंट तुमचा वाचू शकतो, एवढेसुद्धा डॉक्टर बोलले. पण मला तर वाटतं या ड्रॉपमुळे तर निश्चित त्याचा फायदा पडलेला आहे आम्हाला. त्यानंतर त्यांना चांगल्यापैकी शुद्धीत यायला आणखीन किती वेळ लागला? सकाळपासून त्या व्यवस्थित झाल्या. दुपारी पुन्हा त्या नाश्ता वगैरे करायला उठून बसू लागल्या आपण म्हणून. अच्छा. दुपारी परत संध्याकाळपासून त्या व्यवस्थित म्हणजे पहिले होती त्या परिस्थितीत आल्या. अच्छा. आणि त्यावेळी त्यांची ऑक्सिजन लेवल किती होती वगैरे तुम्हाला काय कल्पना आहे? सांगतो ना. आता आमच्या आईच्या अगोदर ऑक्सिजन लेवल पहिल्यापासूनच 80-85 एवढी असायची कायमची. आणि तिच्या अगोदरच्या रिपोर्ट वगैरे केल्या त्यात त्याची तेवढीच आहे. होम क्वारंटाईन केल्यापासून 5व्या दिवशी तिची परिस्थिती जरा जास्त झाली. तिची ऑक्सिजन लेवल 50-55 एवढी दाखवू लागली इथे. अच्छा. इथे घरी असताना. मग त्या आरोग्य केंद्राचा सल्ला घेऊन आम्ही तिला कुडाळला नेलं. तिथं नंतर सिलेंडर ऑक्सिजन वगैरे लावला. 5व्या दिवशी सकाळपर्यंत याचा ड्रॉपचं म्हणजे रात्रीपासून सुरुवात झाला. 4थ्या दिवशी रात्रीपासून ड्रॉप झालेला. ते आम्ही जवळजवळ त्याच्यानंतर 7 ते 8 दिवस आम्ही ड्रॉप वापरला तिथे. पण त्यानंतर तिची परिस्थिती चांगली होतच चाललेली. त्यानंतर परत असं काय गंभीर वगैरे नाही झाली परत परिस्थिती. पण थोडं मी घाली माझ्या हाती. अच्छा. तुम्ही तुमच्या हाताने ते घालत होता. हे औषध घालायला सुरुवात केल्यानंतर हिला हिची भूक वाढली का? यांची हो भूक वाढली. भूक तुमची वाढली. हो. साधारणतः कितीने जास्त वाढली असं वाटतं तुम्हाला? म्हणजे त्या 4-5 दिवसात ना ते जेवायचीच नव्हती थोडीच तरी. इतको देईल का आता? इतको भात नाही देईल. आता थोडी व्यवस्थित अच्छा. जेवते. म्हणजे पहिली आता जेवायची तशी आता घरी येऊन जेवते व्यवस्थित. आता चांगली जेवते. बरं. आणि तो ड्रॉप मी सुद्धा यूज करून बघितला. 2 दिवस यूज करून बघितला. बऱ्यापैकी माझं डोकं सुद्धा जड होतं ना, तर कमी झालं असं हलकं होऊ लागलं. म्हणजे आजारपणामुळे थोड्याशा आणल्यापासून 8 दिवस त्या अशक्तच होता. म्हणजे तिला नीटचं काही संडास बाथरूमला वगैरे जायला भेटत म्हणजे जमत नाही स्वतःला. आम्ही तिला पकडून देऊन सगळं करायचो इथे. थिसर आम्ही खाली तलावी जाय. समजलं. आता आपण म्हणून फिरतायत घरी. बरं. आता अगदीच म्हणजे चालत्या फिरत्या सगळं व्यवस्थित आहे. घरचं आपलं सगळं आपण करतात. आता सगळं आपण करतात. बरं. असं दे. बरं. छान. बस. डॉक्टरांनी 100% गॅरंटी सोडलेली. आणि त्या दिवशीची कंडिशन पण तशी होती. मला पण वाटत नव्हतं सकाळपर्यंत आई आम्हाला बरं भेटेल असे. या परिस्थितीत असताना तिला डॉक्टरच्या सल्ल्याने तो औषध दिलं, ड्रॉप टाकला. त्याने बरं तर वाटलंच असं मला तर वाटतंच. त्यामुळे इतरांना सुद्धा याचा उपयोग व्हावाच असं मला तर वाटतंय.
बरं. चालेल. तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी शुभेच्छा आणि धन्यवाद. गोवेकर नावाची एक पेशंट होती, तर ती ARDSमध्ये होती. एक्सरे पूर्ण व्हाईट होता एकदम आणि फिवरची तिला 10 डेजपासून हिस्ट्री होती. मग आम्ही रेमडेसिवीर वापरलं आणि कॉकटेल अँटीबॉडीचा पण वापर केला आणि त्यासोबत हे पण औषध वापरलं. खरं ती माझी मैत्रीण आहे. मी तिला जेव्हा फोन केला कॉकटेल अँटीबॉडीज घेतल्यानंतर 3ऱ्या दिवशी, तेव्हा ती फोनवर एक वाक्य बोलली तरी थांबत होती आणि इतका 10 मिनिटं तू बोलू नको, तुला इतका दम लागतोय काय होय. नमस्ते, माझं नाव स्नेहा गोवेकर. मी पिंगोळी इथे राहते. मला घोरे डॉक्टरांनी सृष्टीवर्धक तेल दिलं होतं. ते करोनाच्या वेळी मी माझ्या नाकात घालायचे, त्याच्यामुळे माझ्या ते घशापर्यंत जाऊन पूर्ण मला असं आराम मिळत होता. माझी ऑक्सिजन लेवल 80पर्यंत आली होती. ती नंतर थोडंसं वाढत गेली आणि मला त्यामुळे बरं वाटण्यास मदत झाली. अजूनही लक्षात येते की तुम्हाला श्वास घेताना थोडासा त्रास होतोय. हो, तर तर तुम्ही असं तर ह्यापूर्वी तुम्हाला किती त्रास व्हायचा? आज समजा म्हणजे आतापेक्षा किती जास्त त्रास होता? तेव्हा मला खूपच होत होता त्रास. मी ऑक्सिजनशिवाय राहूच शकत नव्हते. 1 सेकंद पण जेवताना पण मी ऑक्सिजन काढून हे करू शकत नव्हते. आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतानाच तुम्ही औषधाचा उपयोग चालू केला? त्याच्या आधी पण मी केला होता, पण म्हणजे मला काहीच नसताना मी केला होता आधी. तेव्हा माझा कफ वगैरे म्हणजे बाहेर पडायला, सर्दी बाहेर पडायला मदत झाली. पण मी माझ्या आईला बरं नव्हतं म्हणून गडिंग्लजला गेले, तिथे मला करोनाची लागण झाली. तर तुम्ही ह्यापूर्वी मग म्हणजे तेव्हा मी घातला नव्हता. सुरुवातीला तुम्ही दिवसातून किती वेळ ह्याचा वापर करत होता? एकदा. फक्त एकदाच करत होता? हो, रात्रीच्या वेळी. रात्रीच्या वेळी. आणि सध्या तुम्ही किती वेळा करता हा? सध्या आता करत नाही. मी हॉस्पिटलमधून आल्यानंतर ती बॉटल तिथेच संपली होती, त्यानंतर मी हे करायला विसरले, त्यामुळे आता मी सध्या घातलं नाही. बरं, ठीक आहे. आमचं तुम्हाला असं म्हणणं आहे की तुम्ही आता औषधाची बाटली घ्या आणि दिवसातून किमान 3 किंवा 4 वेळा तरी ह्याचा वापर करा आणि 5 ते 6 दिवसातच तुम्हाला किती फरक वाटतोय तो आम्हाला सांगा. धन्यवाद. माझं नाव चंद्रशेखर मधुसूदन परब, गाव माडेचाडी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. 11/7 लक्षणं दिसायला लागली. त्याप्रमाणे सरकारी हॉस्पिटल कुडाळ इथे ओरोस चेक केलं, तिथे पॉझिटिव्ह आलं. तिथून पॉझिटिव्ह आल्यावर इथे रिपोर्ट समजला आहे. मग आम्ही कुडाळला जाऊन सरकारी महिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं. तिथे मग उपचार चालू झाले. तिथून मग 5-6 दिवसाने डॉक्टर घुरिये यांचा ड्रॉप नाकात घातल्यानंतर सर्दी वगैरे पातळ होऊन 70 ते 80% त्याचा अनुभव आला की ह्याच्यामुळे बाबा कमी होतं आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर वगैरे आमचा बरोबर आला, ऑक्सिजन लेवल वगैरे व्यवस्थित आलं. त्याच्यानंतर 8 दिवसात सगळी रिकव्हरी होऊन बरं झालं. ठीक आहे. ह्या कोण आहे? बायको मिसेस ह्या तुमच्या पत्नी आणि ह्या तुमच्या बहिणी. तुम्हाला श्वास घेताना काही त्रास व्हायचा श्वास का? घेताना त्रास व्हायचा. त्रास. पहिलं माझं बायपास झालेलं ना, हां. त्याच्यामुळे श्वास घ्यायला त्रास व्हायला मग तिथे मग ते औषध. ॲडमिट झालो, म्हणजे जरा यांना असं धाप लागल्यागत व्हायला लागली ना तेव्हा. बरं. तुम्हाला ह्या ड्रॉपचा उपयोग चालू केल्यानंतर किती दिवसात असं तुम्हाला वाटलं की तुम्हाला आतून बरं वाटतंय? कारण जो तुम्हाला त्रास होता, धाप लागणं, श्वास घेताना त्रास होणं, सर्दी वगैरे म्हणजे खोकला वगैरे होणं, यातून तुम्हाला रिलीफ साधारणतः किती कालावधीमध्ये मिळाला? ते ड्रॉप घातल्यावर 2-3 म्हणजे दिवसा म्हणजे कफ असा यायला लागला ना तोंडावाटे, खोकला आला की हां, तेव्हा थोडं थोडं बरं वाटायला लागलं. बरं. तुमची भूक वाढली का? हां, माझी भूक वाढली. म्हणजे आधी सुरुवातीला भूक तुमची चवच वगैरे नाही, जेवण नको तसं वाटायचं. जेवणच नको वाटायचं. म्हणजे जेवायची इच्छाच नाही. साधारणतः कितव्या दिवशी तुम्हाला जाणवलं की तुमची भूक वाढली आहे? अंदाज 4थ्या ते 5व्या दिवशीपासून
म्हणजे हवंच हो, जेवण पाहिजे, जास्तीच पाहिजे. म्हणजे वास वगैरे यायचा नाही ना तेव्हा कशाचा, हां म्हणजे कंटाळा यायचा जेवणाचा. हा. नंतर भूक लागल्यासारखी व्हायला लागली. अच्छा ओके. ड्रॉप घातल्यानंतर नाकामध्ये तुम्ही ड्रॉपचा उपयोग चालू केल्यानंतर तुम्हाला पहिल्या 1-2 दिवसात असा रिलीफ वाटला का? हो. साधारणतः किती फरक जाणवला असं तुम्ही सांगाल? तरी 70-80%. अच्छा. खूप साऱ्या व्यक्ती कोरोनामुळे अत्यवस्थाही आहे, दगावतायत सुद्धा तुम्ही पाहिलंय. तर तुम्हाला असं वाटलं का की ह्या औषधामुळे तुम्ही ह्यातून सहजरित्या बाहेर पडलाय? हो, मला डायबिटीज असल्यामुळे की नाही ह्या औषधामुळे सहज बाहेर पडल्या. ह्या आजारातून इतरांच्या तुलनेत सहजगत्या बाहेर पडलाय हो सहज. असं तुम्हाला नक्की हो, हो, नक्की 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 होऊ शकतं. पडला. कपचाच खूप त्रास होतो ना, कप वगैरे होऊन सर्दी होती ते आणि कप बाहेर पडतो त्याने. बर. आणि हा सगळा नाकावाटे बाहेर पडतो की तोंडा वाटे, नाका वाटे जास्त नाही, किंवा संडासातनं वगैरे. हा हा हा. असा सगळा असं. कप बाहेर पडून आला म्हटलं. ती आईचं आमच्या नाही म्हटलं तरी किती 95 आहे ना होय, 93-95 आहे. हा तिचं पण हे उतरलेलं किती 82. त्यांची ऑक्सिजन. ऑक्सिजन लेवल 82 82 वगैरे पर्यंत. झालेली हा. खाली. पण हेच औषध वगैरे नाकात वगैरे टाकून तिची सर्दी वगैरे पातळ करून सगळं. आम्ही काय तिला ऍडमिट वगैरे केलं नव्हतं, ती घरीच होती. आम्ही 3 जण ऍडमिट झालेलो ना, हा. मग तिला त्या औषधानेच चांगलं म्हणजे व्यवस्थित झाली ती. ह्या ड्रॉपचा वापर म्हणजे ड्रॉपचा उपयोग तिला झाला, तुमच्या आईना झाला असं तुम्ही ठामपणे सांगाल? हो. हो हो. तिला भरपूर कफ जमतच भरपूर नव्हतं झालेले. तिला, उठायला जमत नव्हतं. आमच्यापेक्षा तिला झालं. अच्छा. कफ वगैरे होते. हा, ती पण- घरीच होती ना, पण तो- आणि खोकली अशी भरपूर यायची. हा हा हा. त्यातून त्यांना चांगल्यापैकी आराम मिळाला. झोप बीप आता यायचं बसली आहे ना, बरी आता झाली उठत आहे. नव्हती. झोप बीप तिला नाही, रात्रभर झोपायची नाही. हा हा हा. ओके. तिला तर आम्ही घरीच ठेवलेलं, आम्हीच होतो ऍडमिट. मग तिला त्या औषधानेच व्यवस्थित झाली ती हा. घरीच. आता ती अगदी चालते फिरते हो. हो चांगल्यापैकी. सगळं, म्हणजे तिच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ती हो, परत हो, सगळ्या हो, नीट हो, करते हो. आहे. अच्छा ड्रॉपचा वापर आम्ही घरात सगळ्यांनीच केला. अच्छा. म्हणजे आमच्यामुळे बाकीच्या पण मुलांना वगैरे त्रास वगैरे होत असेल ना, तर आम्ही सगळ्यांनीच तो वापर केला त्या ड्रॉपचा. हम्म. नाकात वगैरे घालणे. हम्म. सर्दी वगैरे सगळ्यांना होती, सगळ्यांची जरा बरी झाली कफ नंतर. सगळ्यांना हे गेलं. कप वगैरे सर्दी. म्हणजे आम्ही पॉझिटिव्ह निघालो, म्हणून मुलांना पण तसं काय होऊ नये, मग आम्ही सगळ्यांनी ड्रॉपचा वापर केला. त्या घरातल्या सगळ्यांनी ड्रॉपच वापरला. हा, ड्रॉपच वापरला. म्हणजे आमच्यामुळे मुलांना पण कुठेतरी असेल हे झालेलं वगैरे, तर मुलांना सगळ्यांना ड्रॉपच वापरला आम्ही हा हा. घरात. म्हणजे इतर जे तुमच्या घरातले मेंबर्स आहेत त्यांनी इतर औषधोपचार केले नाही, नाही नाही, त्यांनी केवळ ड्रॉपच वापरला. फक्त ह्या सृष्टीवर्धन औषधाचा. सर्दीवर एक नंबर, म्हणजे कफ वगैरे होतो ना हा त्याच्यावर हा ड्रॉप एक नंबर आहे. ह्या औषधाचं कंटेंट आपल्याला म्हणजे आम्हाला ज्ञात नसल्यामुळे आम्ही मास लेवलला याचा वापर करू शकलो नाही. तर त्यासाठी जे काही गोष्टी असतील त्या प्रोसेसमध्ये अजित परब असतीलच. परंतु शासनाने जे आता करोनामुळे आपल्या देशाचं बऱ्याच प्रमाणात बरीचशी लोक एक्सपायर झाली, काही लोकांना मॉर्बिडिटी आली. त्यासाठी जे काही औषधं येतील, म्हणजे ॲलोपॅथीपासून होमिओपॅथी, आयुर्वेद, त्यातील जी काही औषधं जी काही प्रॉमिसिंग रिझल्ट्स देणारे आहेत त्यामध्ये हा पण ड्रॉप येतो. अशा औषधांचा वर संशोधन आणि त्याची मान्यता येण्यासाठी ज्या काही गव्हर्नमेंटच्या यंत्रणा आहेत त्यांनी या गोष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे. साधारणतः जानेवारीमध्ये आम्ही या औषधाची निर्मिती केली आणि तेव्हापासून अनेक डॉक्टरांकडे आम्ही ह्यासाठी गेलो की या औषधाचा तुम्ही वापर प्रायोगिक तत्वावर तुम्ही करून पहा. पण आमच्या त्या हाकेला प्रतिसाद तसा मिळाला नाही. म्हणजे मला ह्याच्यासाठी अगदी आवर्जून कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते की तुम्ही हे औषध गरजू लोकांपर्यंत अगदी तळमळीने पोचवलं. त्या कित्येकांना त्यांचं जीवन परत मिळण्यासाठी, जीवनातला सगळा आनंद भरून राहण्यासाठी तुम्ही फार अतिशय मोलाची साथ दिलीत, म्हणून मी तुमचा अतिशय आभारी आहे. धन्यवाद.